Hello friends, you are watching Mr. Professor YouTube channel. This is our video lecture number 8 from differentiation and we are solving previous year questions. तर आज आपण इथे दोन क्वेश्चन घेणार आहोत. त्यातला पहिला क्वेश्चन हा MPPET 2004 मध्ये विचारण्यात आलेला आहे. तर सर्वात आधी आपण आपला पहिला क्वेश्चन सॉल्व करण्याचा प्रयत्न करूया. तर तो अशा प्रकारचा आहे. इफ y = sin inverse x √1/x plus √x into √1 - x², then dy/dx. म्हणजे दिलेल्या टर्मचा आपल्याला इथे डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे. तर आधी आपण दिलेली जी टर्म आहे ती ॲज इट इज लिहून घेऊया. तर बघा ती काही या प्रकारची आहे. sin इन्व्हर्स x into √1 - x plus √x into √1 - x², अशा प्रकारची आपली टर्म आहे. तर या टर्मचा डेरिव्हेटिव्ह काढायच्या आधी आपण याला थोडं सॉल्व करूया. तर सॉल्व करण्यासाठी आपण इथे पुट करूया. जसं की आपल्याला इथे x दिसत आहे त्या x ऐवजी आपण sin a पुट करूया आणि तिथे जो बाजूला √x दिसत आहे त्याऐवजी आपण sin b पुट करूया. तर बघा कशा प्रकारे, म्हणजे x पुट x = sin a आणि जो √x आहे त्याऐवजी आपण लिहूया sin b. ओके, म्हणजेच a = आपण sin इन्व्हर्स x म्हणू शकतो आणि हा b = sin इन्व्हर्स √x. ओके, हे आपल्याला पुढे कामी येईल. तर बघा, म्हणजे आपलं इक्वेशन काही अशा प्रकारे होणार. sin इन्व्हर्स x म्हणजे x ऐवजी आपण पुट करत आहोत sin a आणि √1 - x. आता बघा, या x ला आपण अशा प्रकारे लिहू शकतो √x² आणि √x ला आपण काय पुट करत आहोत sin b, म्हणजे इथे येणार sin² b. बरोबर. बघा पुढे पहा √x. आता √x ऐवजी sin b पुट केला आपण आणि 1 - x² आणि x च्या ऐवजी sin a, म्हणजे इथे येणार sin² a. बरोबर. बघा पुट केल्यानंतर अशा प्रकारे आपल्याला व्हॅल्यू मिळालेली आहे. ती आपण सॉल्व करूया. बघा sin इन्व्हर्स sin a. आता बघा इथे आपल्याला दिसत आहे 1 - sin² b. आता 1 - sin² b येत असते cos² b, म्हणजे आपण इथे लिहूया cos² b. ओके, आता पहा sin b. आता इथे आहे 1 - sin² a, म्हणजे इथे येणार cos² a. बघा इथे आपण लिहूया 1 - sin² x म्हणजे cos² x. बरोबर. पहा आता पुढे पहा sin इन्व्हर्स sin a. आता हा रूट आणि स्क्वेअर कॅन्सल होणार आणि इथे उरणार cos b. त्याच प्रकारे इथे पण स्क्वेअर आणि रूट कॅन्सल होऊन इथे उरणार cos a. बरोबर. आता बघा ही जी टर्म आहे या टर्मला आपण अशा प्रकारे लिहू शकतो sin a + b. बरोबर. हा फॉर्म्युला आहे sin a + b चा. हा sin a × cos b + sin b × cos a, sin a + b चा फॉर्म्युला आहे. बघा आता sin इन्व्हर्स आणि sin कॅन्सल होणार, म्हणजे इथे उरणार a + b. आता बघा a म्हणजे इथे sin इन्व्हर्स x लिहिला आपण, म्हणजे हे याऐवजी आपण लिहिणार sin इन्व्हर्स x आणि या b ची व्हॅल्यू आपण काढली sin इन्व्हर्स √x. जे आपण पुट केलं होतं त्यावरून या a आणि b च्या व्हॅल्यू आपण काढलेल्या आहे. आता आपल्याला हा मिळालेला आहे y आणि आता आपण काढू याचा डेरिव्हेटिव्ह. बघा dy/dx. आता sin इन्व्हर्स x चा डेरिव्हेटिव्ह येत असतो 1/√1 - x². बरोबर. त्याच प्रकारे sin इन्व्हर्स √x चा डेरिव्हेटिव्ह काय येणार 1/√1 - √x² इंटू. आता या √x चा डेरिव्हेटिव्ह आपल्याला मल्टिप्लिकेशन मध्ये घ्यावं लागेल आणि √x चा डेरिव्हेटिव्ह येत असतो 1/2√x. बरोबर. आता याला बघा आधी आणखी आपण थोडं सॉल्व करून घेऊया. ही टर्म आपण ॲज इट इज लिहिलेली आहे. आता पहा हा जो 2 आहे आपण तो पुढे लिहूया. आता या √x चा स्क्वेअर म्हणजे काय येणार 1 - x² √x चा स्क्वेअर. तर पुन्हा एक स्टेप वाढवूया आपण. पहा ही टर्म ॲज इट इज +1/2. आता हा x आपण या रूटच्या आतमध्ये नेऊया,
म्हणजे आपली टर्म होणार एक्स मायनस, आता एक्स रूट एक्सचा स्क्वेअर, सॉरी इथे एक्सच येणार आणि हा एक्स आतमध्ये गेल्यानंतर येणार इथे एक्स स्क्वेअर, सॉरी हा रूट एक्स आहे, हा रूट एक्स आतमध्ये गेल्यानंतर इथे येणार एक्स आणि हा रूट एक्स या रूट एक्सची मल्टिप्लाय केल्यानंतर येणार एक्स स्क्वेअर। बघा, तर अशा प्रकारे आपल्याला आन्सर मिळालेला आहे आणि हे ऑप्शन आपल्याला ऑप्शन नंबर सी मध्ये दिसत आहे, म्हणजे ऑप्शन नंबर सी इज द करेक्ट वन। तर यानंतर आपण आपला सेकंड क्वेश्चन बघूया। तर तो अशा प्रकारचा आहे, इफ y इक्वल टू tan इनवर्स x बाय 1 प्लस रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर प्लस साइन 2 tan इनवर्स रूट 1 मायनस एक्स बाय 1 प्लस एक्स देन dy बाय dx। तर इथे आपल्याला डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे दिलेल्या टर्मचा। तर डेरिव्हेटिव्ह काढण्यासाठी आधी आपण जी दिलेली टर्म आहे ती ॲज इट इज लिहून घेऊया। तर बघा, आपली टर्म काही अशा प्रकारची आहे, y इक्वल टू tan इनवर्स x बाय 1 प्लस रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर प्लस साइन 2 tan इनवर्स रूट 1 मायनस एक्स बाय 1 प्लस एक्स। अशा प्रकारची आपली टर्म आहे। तर याला आधी आपण डेरिव्हेटिव्ह काढायच्या आधी थोडं सॉल्व करूया। तर सॉल्व करण्यासाठी इथे आपण एक्स ऐवजी कॉस थिटा पुट करूया। बघा, एक्स इक्वल टू आपल्याला कॉस थिटा पुट करायचं आहे, म्हणजेच इथे आपण थिटाची व्हॅल्यू सुद्धा काढून घेऊ, म्हणजे थिटा इक्वल टू येणार कॉस इनवर्स एक्स, जो की आपल्याला पुढे कामी येणार। तर बघा, आपण पुट करूया, tan इनवर्स एक्स म्हणजे कॉस थिटा, ओके, 1 प्लस रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर म्हणजे कॉस स्क्वेअर थिटा, ओके, प्लस साइन 2 tan इनवर्स, आता बघा 1 मायनस एक्स काय कॉस थिटा अपॉन 1 प्लस कॉस थिटा, बरोबर। बघा, आपण पुट केलेला आहे एक्स इक्वल टू कॉस थिटा। तर बघा, इथे जो 1 मायनस कॉस स्क्वेअर थिटा आहे त्याची व्हॅल्यू येते साइन स्क्वेअर थिटा, म्हणजे आपण लिहू शकतो, तो फॉर्म्युला आहे। आता साइन स्क्वेअर थिटा म्हणजे स्क्वेअर आणि रूट कॅन्सल होऊन इथे उरणार साइन थिटा, ओके। बघा, आपण इथे लिहूया ती टर्म tan इनवर्स, ही कॉस थिटा आपण ॲज इट इज लिहूया 1 प्लस, बघा म्हणजे इथे साइन थिटा राहणार, 1 मायनस कॉस स्क्वेअर थिटा म्हणजे साइन स्क्वेअर थिटा आणि स्क्वेअर आणि रूट गेट कॅन्सल, ओके, म्हणजे ही टर्म आपल्याला अशा प्रकारे मिळाली। बघा, ही 2 tan इनवर्स आपण ॲज इट इज लिहूया आणि इथे आहे 1 मायनस कॉस थिटा। आता 1 मायनस कॉस थिटा म्हणजे 2 साइन स्क्वेअर थिटा बाय 2 असते, ओके, हा फॉर्म्युला आहे। त्याच प्रकारे 1 प्लस कॉस थिटा असेल तर आपण त्याला लिहू शकतो 1 प्लस कॉस स्क्वेअर थिटा बाय 2, ओके। इथे आपण लिहूया 1 मायनस कॉस स्क्वेअर थिटा इक्वल टू साइन स्क्वेअर थिटा आणि 1 मायनस कॉस थिटाची व्हॅल्यू येत असते 2 साइन स्क्वेअर थिटा बाय 2, ओके। हे आहे आपले फॉर्म्युले जे आपण इथे अप्लाय केले आहे। आता बघा, या कॉसला आपण साइन मध्ये कन्वर्ट करायचं असेल तर आपल्याला तिथे लिहावं लागेल साइन पाय बाय 2 मायनस थिटा। बघा, अशा प्रकारे इथे आपण लिहूया tan इनवर्स, या कॉसला आपल्याला साइन मध्ये लिहायचं आहे, तर ते लिहिण्यासाठी आपल्याला अशा प्रकारे लिहावं लागेल पाय बाय 2 मायनस थिटा। त्याच प्रकारे या साइनला कॉस मध्ये कन्वर्ट करायसाठी आपण असं लिहू शकतो, याला पाय बाय 2 म्हणजे साइनला कॉसच्या टर्म मध्ये, अशा प्रकारे बघा, ओके। आता पहा, ही टर्म 2 tan इनवर्स आपण ॲज इट इज लिहिलेला आहे। आता पहा, हा 2 आणि हा 2 कॅन्सल होणार। आता इथे पहा, साइन अपॉन कॉस दिसत आहे, साइन स्क्वेअर अपॉन कॉस स्क्वेअर दिसत आहे, म्हणजे इथे येणार tan स्क्वेअर थिटा बाय 2, ओके, रूट मध्ये आहे ही टर्म अशा प्रकारे, ओके। आता या पाय बाय 2 मायनस थिटा ऐवजी आपण फक्त थिटा पुट करूया, या पाय बाय 2 मायनस थिटा ऐवजी आपण ए पुट करूया, ओके, कन्फ्यूज होणार नाही आपल्याला, ओके। म्हणजे साइन ए येणार इथे आणि 1 प्लस
कॉस ए येणार इथे. अशा प्रकारे ही टर्म झाली. आता ही टर्म साइन 2 tan इनव्हर्स. आता स्क्वेअर आणि रूट कॅन्सल होणार म्हणजे इथे येणार tan θ/2. ओके, ही टर्म अशी झाली. आता पहा, या साइन ए ऐवजी आपण या साइन ऐवजी आपण इथे एक फॉर्म्युला अप्लाय करूया. तो फॉर्म्युला आहे म्हणजे हाफ अँगल फॉर्म्युला आहे साइन एचा, साइन a/2 इंटू कॉस a/2 अशा प्रकारे आपण लिहू शकतो. हा फॉर्म्युला आहे हाफ अँगलचा. त्याच प्रकारे 1 प्लस कॉस एचा फॉर्म्युला आपण इथे यूज केलेला आहे. तो आहे 2 कॉस स्क्वेअर a/2. ओके, बघा इथे प्लस राहिलं तर 2 कॉस स्क्वेअर θ/2. 2 कॉस स्क्वेअर इथे प्लस आहे म्हणजे 2 कॉस स्क्वेअर a/2. जर मायनस असतं तर आपण इथे फॉर्म्युला अप्लाय केलेला असता 2 साइन स्क्वेअर θ/2. ओके, बघा प्लस. आता या टर्म मध्ये tan इनवर्स आणि tan कॅन्सल होऊन इथे उरणार θ/2. ओके, आता पहा, हा 2 आणि हा 2 कॅन्सल होणार आणि इथचा स्क्वेअर आणि हा एक कॉस कॅन्सल होणार म्हणजे इथे येणार tan इनवर्स. बघा इथे उरणार साइन a/2 अपॉन कॉस a/2. बरोबर. आणि ही टर्म जी आहे आपली यात 2 आणि 2 कॅन्सल होणार म्हणजे इथे उरणार साइन थीटा. ओके, पहा आता tan इनव्हर्स. आता साइन अपॉन कॉस म्हणजे काय येत असते tan a/2. बरोबर, प्लस साइन थीटा ॲज इट इज. आता बघा tan इनव्हर्स tan कॅन्सल होणार म्हणजे इथे येणार a/2 प्लस साइन थीटा. आता पहा, हा ए ऐवजी आपण काय म्हणजे π/2 मायनस थीटा ऐवजी ए पुट केला होता म्हणजे इथे आपल्याला पुट हा 1/2 आपण बाजूला करू आणि ए ची व्हॅल्यू इथे पुट करूया. बघा म्हणजे π/2 मायनस थीटा प्लस साइन थीटा. ओके, आता बघा हा हाफ आपण आतमध्ये नेऊया म्हणजे इथे येणार π/4 मायनस θ/2 प्लस साइन थीटा. ओके, आता बघा वरती एक्सच्या ऐवजी आपण कॉस थीटा पुट केलं होतं आणि या थीटाची व्हॅल्यू आपण काढली ती येणार कॉस इनवर्स एक्स यावरूनच. म्हणजे या थीटा ऐवजी आपल्याला पुट करावं लागेल कॉस इनवर्स एक्स. याला 1 देऊया, फ्रॉम 1 आणि बघा याला 2 देऊया. इथे लिहूया फ्रॉम 2 म्हणजे तुम्हाला कन्फ्यूज नाही होणार. ओके, आता पुट करूया आपण व्हॅल्यू. बघा हा हाफ आपण बाजूला काढूया आणि थीटाची व्हॅल्यू इथे पुट करूया. थीटाची व्हॅल्यू आहे आपली कॉस इनव्हर्स एक्स. ओके, प्लस आता साइन इंटू थीटा कॉस इनव्हर्स एक्स. ओके, पहा म्हणजे इथे आपल्याला मिळालेला आहे हा π/4 मायनस हाफ कॉस इनवर्स एक्स आपण ॲज इट इज लिहिणार इथे प्लस. आता बघा हा जो कॉस इनवर्स एक्स आहे त्याला आपण साइनच्या टर्ममध्ये करूया म्हणजे इथे आपण अशा प्रकारे लिहू शकतो साइन इनवर्स रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर. बघा साइन इनवर्स रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर इथे मी लिहिते सिन्स करून म्हणजे आपण कॉस इनवर्स एक्स ला आपण लिहू शकतो. बरोबर आहे, साइन इनवर्स रूट 1. हा फॉर्म्युला आहे एक ट्रिग्नोमेट्रिक. ओके, आता पहा ही टर्म येणार ॲज इट इज π/4 मायनस हा जो कॉस इनवर्स एक्स बाय हाफ प्लस. आता पहा साइन आणि साइन इनवर्स कॅन्सल होणार म्हणजे इथे रिमेनिंग मध्ये उरणार 1 मायनस एक्स स्क्वेअर. आता ही व्हॅल्यू आहे आपली वायची. ओके, म्हणजे वायची व्हॅल्यू आता फायनली आपल्याला मिळालेली आहे. आता या टर्मचा आपल्याला काढायचा आहे डेरिव्हेटिव्ह जो की यांनी काढायला सांगितलेला आहे. तर बघा इथे आपण तो काढूया. वायचा डेरिव्हेटिव्ह dy/dx विथ रिस्पेक्ट टू एक्स. आता π/4 आता π/4 कॉन्स्टंट आहे म्हणजे त्याचा डेरिव्हेटिव्ह येणार 0 मायनस आता कॉस इनवर्स एक्स. आता याच्यातला हाफ आपण बाजूला लिहूया आणि कॉस इनवर्स एक्सचा डेरिव्हेटिव्ह येत असतो -1/√1 मायनस एक्स स्क्वेअर. बरोबर, म्हणजे याचा निघाला प्लस. आता इथे आहे √1 मायनस एक्स स्क्वेअर
आता याला x कन्सिडर करा, म्हणजे याचा डेरिव्हेटिव्ह येणार रूट एक्सचा डेरिव्हेटिव्ह येत असतो 1/2 रूट एक्स. तर बघा, म्हणजे याचा डेरिव्हेटिव्ह येणार 1/2 रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर इंटू, आता याचा डेरिव्हेटिव्ह काढावा लागेल एक्स स्क्वेअरचा, म्हणजे इथे येणार 2x, आणि या एक्स स्क्वेअर सोबत आहे मायनस, म्हणजे इथे येणार निगेटिव्ह साईन. तर पहा, अशा प्रकारे आपल्याला या टर्मचा डेरिव्हेटिव्ह आपण काढलेला आहे व्हायचा. तर याला आपण थोडं प्रॉपर वेनी अरेंज करूया. तर ते बघा कसं. आता पहा, हा मायनस आणि मायनस प्लस होणार, म्हणजे इथे राहणार 1/2 रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर, आणि ही व्हॅल्यू होणार मायनस 2x/2 रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर. आता इथे बघा, याचा बेस आणि याचा बेस जो डिनोमिनेटर आहे तो सेम आहे, म्हणजे याला आपण असं लिहू शकतो 1 मायनस 2x/2 रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर. ओके, म्हणजे ही व्हॅल्यू आहे आपली dy/dx ची ॲक्च्युअल व्हॅल्यू. आता ही व्हॅल्यू आपल्याला ऑप्शन नंबर डी मध्ये दिसत आहे, म्हणजे ऑप्शन नंबर डी इज द करेक्ट वन. अशा प्रकारे आपण दोन्ही क्वेश्चन सॉल्व्ह केलेले आहे. यात ट्रिग्नोमेट्रिक फॉर्म्युलाचा यूज जास्त प्रमाणात झालेला आहे, त्याच्याच मदतीने आपण हे दोन्ही प्रॉब्लेम सॉल्व्ह केलेले आहे. याचा अर्थ तुम्हाला ट्रिग्नोमेट्रिक फॉर्म्युले माहीत असणं फार गरजेचं आहे डिफरन्शिएशनचे प्रॉब्लेम सोडवण्यासाठी सुद्धा. ओके, तर तुम्ही हे नोट डाऊन करू शकता. थँक्यू फॉर वॉचिंग. सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ.